Very, very warm welcome. Very good evening, all of you. Okay. कॉन्शियस मॅनिफेस्टेशन ह्या क्लासेसमध्ये आपण पार्ट 2 वर पोहोचलेलो आहे आणि पार्ट 2 आपला चालू आहे चेंज युअर माइंडसेट. तर चेंज युअर माइंडसेट मध्ये आजचा आपला टॉपिक आहे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. सकाळी आपला टॉपिक झाला लुझर टू अचिव्हर आणि आता आपला टॉपिक आहे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. आपल्याला जेव्हाही मॅनिफेस्टेशन करणे आहे किंवा आपल्या जीवनामध्ये आपल्याला परिवर्तन घडवून आणायचं आहे, तर तुमचं माइंडसेट प्रॉपर तुमच्या डिसिजन सोबत, तुमच्या इच्छेसोबत अलाइन असणं खूप आवश्यक आहे, अति आवश्यक. अशा वेळेस हे जे माइंड मधली नकारात्मकता आहे ती अलग अलग प्रकारे समोर येते. प्रोकास्टिनेशन, लुझर, कन्फ्युजन, निगेटिव्हिटी, कंपॅरिझन करणे, कंप्लेन करणे. म्हणजे प्रत्येक वेळेस माइंड राईट ट्रॅकवर चालतच नाही. अशामध्येच निगेटिव्हिटी म्हणजे निगेटिव्ह माइंडसेट असणे हा एक प्रकार आहे जो लवकरात लवकर बदलणे आपल्या सगळ्यांसाठी आवश्यक आहे. ओके, ठीक आहे. तर निगेटिव्ह माइंडसेटला चेंज करणे हे सुद्धा सगळ्यात आवश्यक असा टॉपिक आहे. आणि जोपर्यंत तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह वे किंवा पॉझिटिव्ह डायरेक्शन चालत नाही तोपर्यंत राईट काइंड ऑफ रिझल्ट प्राप्त करणे फार कठीण असते. आणि अशा स्थितीमध्ये जे लोक लीड करत आहे, ज्यांच्या भरोशावर खूप सारे लोक डिपेंड आहे, अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी असणे किंवा पॉझिटिव्ह राहणे अति आवश्यक आहे. किंवा तुम्ही कोणाला लीड करा किंवा नका करू, तुम्ही तुमच्या घरातले पॉझिटिव्ह एक तुम्ही सदस्य आहे, एक मेंबर आहे, ज्याच्या वागण्या बोलण्याने पूर्ण घर किंवा घरातलं वातावरण बदलू शकते. अशा वेळेस सुद्धा तुमचं निगेटिव्ह माइंडसेट आपल्या घरातल्या रिलेशनशिपवर, आपल्या वातावरणावर अति प्रभाव टाकते. तर ह्या निगेटिव्हिटीला चेंज करण्यासाठी काही छोटे छोटे पॉइंट्स आहेत जे मी तुमच्याशी शेअर करणार आज. जमत असेल तुम्ही पॉइंट लिहून ठेवा, नसन जमेत तुम्ही त्याला लक्षात ठेवा. ऑलवेज बी पॉझिटिव्ह हा एक सगळ्यात महत्वाचा असं समजा की स्लोगनच आहे आपलं, ऑलवेज पॉझिटिव्ह.
पॉझिटिव्ह राहण्यासाठी आता आपण काय काय करू शकतो? निगेटिव्ह माइंडसेट तर कळला, जास्त बोलायची त्याच्यात गरज पण नाहीये, की तुम्ही प्रत्येक गोष्टीला नकारात्मक दृष्टीने बघणे, नकारात्मक दृष्टीने विचार करणे किंवा नकारात्मक रूपाने बोलणे किंवा नकारात्मक रूपाने त्याचं ऍक्शन करणे म्हणजे ऍक्ट करणे. तर अशा पूर्ण परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यात महत्वाचा जर कोणता मुद्दा आहे तर पॉझिटिव्ह कसं राहिलं पाहिजे. आपण सुरुवात करू. पहिला पॉइंट, रीड पॉझिटिव्ह बुक्स. आणि हे अति आवश्यक आहे जीवनामध्ये. बुक्स रीडिंग करणे मोस्ट इसेन्शियल आहे. कारण की बुक जोही कोणी लिहित आहे तो आपल्या जीवनाचा अख्खा सार त्याच्यामध्ये उतरवते. त्यामुळे एका शॉर्ट पिरियड ऑफ टाइम मध्ये तुम्ही एखाद्या सक्सेसफुल व्यक्तीची किंवा एखाद्या सिस्टमची होल इन्फॉर्मेशन किंवा होल नॉलेज रिसीव्ह करू शकता. त्यामुळे बुक वाचणे हा एक सगळ्यात चांगला पर्याय आहे जिथून आपण स्वतःला पॉझिटिव्ह ठेवू शकतो. निगेटिव्हिटीला दूर करण्यासाठी काय करणे आहे? पेपर वाचायचा नाही. आणि दुसरं, न्यूज चॅनल, न्यूज बघणे हे बंद करून टाकणे. बघा, जी गोष्ट तुमच्यासाठी अति आवश्यक आहे, जे तुमच्या कामाची आहे, ती घुमून फिरून कुठेही तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. त्यासाठी आपण चिंता करण्याची गरज नाही. आणि जगभरात, देशात, समाजात काय चालू आहे तुम्ही कितीही नोट डाऊन केलं त्या पेपरमधून, त्या घटनेला बदलण्यासाठी तुमचं काय योगदान आहे? काहीच नाही. म्हणजे योगदानच नाही तर तो कचरा डोक्यामध्ये भरून करता काय? जसं आता एक लेबर ऍक्ट निघाला, त्या लेबर ऍक्ट नुसार भरपूर काही चुकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये आता इन्क्लूड झाल्या. 8 घंटे कंपल्सरी वर्क हा त्याच्यामध्ये मुद्दा आला. त्याच्यानंतर 15,000 रुपये सॅलरी ही 12 ते 15,000 अशी काहीतरी सॅलरी आहे, ही सॅलरी देणे आणि कधीही कंपनीमधून रिमूव्ह केल्या जाईल अशा प्रकारची पगार वाढ होणार नाही, अशा प्रकारचे काही टॉपिक त्याच्यामध्ये ऍड झाले. आता सगळेजण स्ट्राईक वर जाण्याचा विचार करत आहे की बाबा आपण हे जे नवीन हा जो निघाला याला आपण चेंज करू. ही इतकी महत्वाची गोष्ट आहे, त्यासाठी तुम्हाला पेपर आणि न्यूज वाचण्याची गरज नाही, ऐकण्याची गरज नाही. ती तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचून जाईल. का? कारण की तुमच्या गरजेची आहे. बाकीच्या गोष्टी ज्या गरजेच्या नाही त्या मिळाल्या काय नाही मिळाल्या काय काही फरक पडत नाही. म्हणजे एवढं तर निश्चिंत राहा की जे गोष्ट तुमच्या कामाची आहे ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. त्यामुळे न्यूज चॅनल बघून आणि न्यूज पेपर वाचून स्वतःच्या माइंडला निगेटिव्ह करू नका. आणि वारंवार वारंवार ज्या गोष्टीचा इम्पॅक्ट आपल्या माइंडवर पडते आपण हळूहळू हळूहळू तसंच रिॲक्ट करणं सुरू करून देतो. ठीक आहे. ऑलवेज बी विथ पॉझिटिव्ह माइंडसेट पीपल. ज्यांचंही पॉझिटिव्ह माइंडसेट आहे अशा लोकांसोबत उठणं बसणं वागणं सुरू करा. आणि हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की पॉझिटिव्ह माइंडसेटचे लोक म्हणजे कोण. आणि ज्या दिवशी तुम्हाला कळलं अशा लोकांसोबत संगत करणे सुरू करा. त्याच्यानंतर ऑलवेज काउंट युअर ब्लेसिंग्स. डेली बेसवर आपल्या जीवनामध्ये काही ना काही चांगल्या गोष्टी होत आहे, खूप चांगल्या गोष्टी होत आहे. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना
आपल्याला त्याचं नोट डाऊन करून ठेवणे खूप आवश्यक आहे. छोट्या छोट्या गोष्टी का असेना, त्याला तुम्ही ब्लेसिंग्स म्हणून जेव्हा स्वीकार करतो, त्यावेळेस कळते की लाईफ खूप ब्युटिफुल आहे किंवा लाईफ खूप ब्लेसफुल आहे. आणि जेव्हा आपलं ध्यान सतत होणाऱ्या घटनांवर, ज्या चुकीचे आहेत, नकारात्मक आहे, त्रास देणारे आहे, तुम्हाला असं लक्षात येईल की तुमचं जीवन पूर्ण नरक आहे. त्यामुळे जीवनात किती दुःख होत आहे याला सोडा. काय चांगल्या गोष्टी होऊन राहिल्या त्याच्याकडे लक्ष द्या. मे बी खूप त्रास होऊन राहिला असेल. मनासारखं जेवण मिळत नसेल. पण उपाशी तर राहत नाही. याला ब्लेसिंग समजा की देवाने तुम्हाला उपाशी ठेवलं नाही. असं जेव्हा आपलं माइंडला आपण शिफ्ट करू, सडनली तुम्ही बघा तेच जेवण आता आवडायला लागलं. त्या आपण आता त्या जेवणातली नकारात्मकता नाही शोधत. आपण आता त्याला ब्लेसिंग घेत आहे की बाबा मी उपाशी नाही आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ब्लेसिंग्सला काउंट करा. त्यानंतर राईट युअर जर्नल. जर्नल म्हणजे तुमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी होत आहे, घडत आहे, दिवसभरात काही घटना घडली किंवा 2-3 दिवस मिळून काही घटना घडली, तर अशा गोष्टी तुम्ही लिहून ठेवा. भले छोटे छोटे पॅराग्राफ लिहा, खूप डिटेल नका करू, पण तरी त्याला लिहून ठेवण्याची सवय लावा. रीड, राईट, लिसन अँड से. म्हणजे ऐका, बोला, बघा आणि लिहा. काय? राईट काइंड ऑफ अफर्मेशन. यालाच म्हटलं जाते ऑडिओ अँकरिंग, कायनेस्थेटिक अँकरिंग आणि व्हिज्युअल अँकरिंग. व्हिज्युअल अँकरिंग म्हणजे तुम्हाला जे पाहिजे आहे. आज मी एक छोटीशी एक क्लिप बघितली. एक मराठी ऍक्टर आहे, नवीन पोरगा आहे. त्याच्या घरी कोणीतरी पॉडकास्ट घेणारा किंवा एखादं इंटरव्ह्यू घेणारे आले आणि ते मला तुझा बेडरूम बघायचा आहे. मी ऐकलंय तुझं बेडरूम खूप युनिक आहे. ओके. त्यांनी रूम मध्ये आणलं. जसा दरवाजा खोलला, दरवाजाच्या साईडनी ते कॅमेरा रोल असतो ना, रील, ती रील अशी पूर्ण असं भिंतीवर त्यांनी डिझायनिंग केली आणि त्याची फिरवून पंख्याच्या भोवती अशी घुमवली आणि त्याच्या मधात फॅन लटकवला. पंखा कोणता आहे? थिएटर पंखा, एकदम जुना, ओल्ड क्लासिक फॅन. त्याच्या रूम मध्ये जे एक्स्ट्रीम त्याला आवडणारे जे फिल्म्स आहे, त्या फिल्मचे एक शॉट, एक एक म्हणजे इन्सिडंट पेंटिंग केलेल्या रूपात विथ त्या फिल्मचं नाव सगळीकडे त्यांनी असं लावून ठेवले. जो त्याच्या बाथरूमचा दरवाजा आहे, त्या दरवाजाला त्यांनी काय केलं, वेनिटी व्हॅन मध्ये मेकअप करणारं जे एक सेट असते, लाईट, तो ग्लास, त्याचं मेकअप किटची जागा, त्या प्रकारे त्यांनी दरवाजा बनवला. आणि त्याचे जे कपाट आहे, ज्याच्यामध्ये कपडे ठेवलेले आहेत, त्याचे जे डोअर आहे, ते डोअर त्यांनी बनवले एक्झॅक्टली एखाद्या सिनेमा हॉलमध्ये जेव्हा आपण जातो, एकदम असे लेदरचे असे मोठे मोठे दरवाजे असते, तशा प्रकारचे दरवाजे. त्यांनी बेड बनवला. ओम शांती ओम पिक्चर मध्ये शाहरुख खान आणि त्याचं जे सीन मध्ये असते, तो मोठा बेड असते, पण त्यांनी त्याचं छोटं व्हर्जन बनवलं. तर त्याचं म्हणणं आहे की मी ह्या रूम मध्ये जेव्हा पाय ठेवतो, ऑटोमॅटिकली माझी ऑरा चेंज होते, माझं माइंडसेट चेंज होते. मी कितीही निगेटिव्ह असलो तरी सडनली पॉझिटिव्ह होतो. आणि तो एक वाक्य बोलला, मी जे फील करतो तेच तर मी प्रेझेंट करणार. मी स्वतःला ऍज अ ऍक्टर
फीलच करत नाही, तर मी काय ऍक्टिंग करणार? आणि ते वाक्य एवढं परफेक्ट वाटलं मला. आज जेव्हा हे आपण निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह हा विषय घेत आहोत, याच्यामध्ये व्हिज्युअल अँकरिंग म्हणजे तुम्ही काय बघून राहिले त्याचा तुमच्या माइंडसेटवर प्रभाव पडते. जर एंजल्सला मी माझ्या रूम मध्ये 2-3 फोटो लावलेले आहे, काही अफर्मेशन मी माझ्या समोर लिहिले आहे, काय झालं, याला व्हिज्युअल अँकरिंग म्हणते. जेव्हा मी काहीच नाही करत आहे आणि भिंतीकडे बघत आहे आणि मला एकदम मी नाराज आहे समजा, आणि मला एक दिसत आहे, जस्ट फॉर टुडे आय विल बी हॅपी. झालं माझं माइंडसेट चेंज. मी टाइमपास करून आलो, प्रोकास्टिनेशन करत आहे. एक मी इथे माझं पेन ठेवण्याचा स्टँड बघितला, याच्यावर काय लिहिलं आहे, डोंट वेस्ट युअर टाइम और टाइम विल वेस्ट यू. कधी तर नजर पडेल त्याच्यावर. जशी नजर पडली एकदम लक्षात येईल का, अरे आपण टाइमपास करून राहिलो, चला कामाला लागा. याला म्हटलं ते व्हिज्युअल अँकरिंग, ज्याच्यामुळे तुम्हाला ट्रिगर होईल आणि तुमचं माइंड शिफ्ट होईल. एक असते ऑडिओ अँकरिंग. ऑडिओ अँकरिंग मध्ये तुम्ही काय करू शकता, जसं मी नेहमी म्हणतो की जेव्हा, जसं महालक्ष्मी मंत्र आहे, खूप सुंदर आहे, सायलेंट आहे, चालत असते, चालू राहू दे तुमच्या रूम मध्ये. जसं तुम्ही रूम मध्ये एंट्री करणार, तुमच्या कानावर तो आवाज पडला, सडनली तुम्हाला लक्षात येईल, अरे, आणि तुमचं जी निगेटिव्ह थॉट प्रोसेस होती सडनली ते महालक्ष्मी साधनेमुळे काय होईल, त्या आवाजामुळे चेंज. एखादं तुम्ही मोटिवेशनल रिंगटोन लावली तुमच्या मोबाईलवर, जेव्हा जेव्हा कॉल वाजणार, जेव्हा जेव्हा अलार्म वाजणार, ऑटोमॅटिकली तुम्ही मोटिवेट व्हाल, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. याला म्हटलं जाते ऑडिओ अँकरिंग. कायनेस्थेटिक अँकरिंग म्हणजे काय, टच. तर तुमच्या आजूबाजूला काही अशा वस्तू असू द्या, जसं आता इथे माझ्या बाजूला समजा एक क्रिस्टल आहे. आता क्रिस्टलला तर आपण टच करू, म्हणजे जसं मी क्रिस्टलला टच केलं, त्या क्रिस्टल मधली काहीतरी पॉझिटिव्ह ऑरा माझ्या बॉडीमध्ये काय झाली, शिफ्ट झाली, आणि या क्रिस्टलचा माझ्या माइंडवर काहीतरी प्रभाव पडत आहे, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. उदाहरणार्थ, एक छोटस एंजल आहे, समजा मला हे दिसलं आणि मी माझ्या हातात टच केलं, मी फील करता की येस, आय एम एंजल विथ मी. माझं निगेटिव्ह माइंडसेट हे पॉझिटिव्ह व्हायला शिफ्ट झालं. याला म्हटलं जाते कायनेस्थेटिक. कायनेस्थेटिक म्हणजे तुमचा टच. तुमच्या टच मध्ये सुद्धा काही गोष्टी अशा असल्या पाहिजे जे तुम्हाला तुमच्या माइंडसेटला शिफ्ट करण्यासाठी मोटिवेट करेल. याला म्हटलं जाते अँकरिंग. त्यानंतर जेव्हा आपण अफर्मेशन बोलत आहे, म्हणजे आपल्याला जसं आता मी इथे लिहिलेलं आहे, कोणतं अफर्मेशन नाही आहे, हे जस्ट माझे काही स्लोगन आहे. जस्ट फॉर टुडे आय ब्लेस एव्हरीवन. जस्ट फॉर टुडे आय टेक केअर माय सेल्फ. जस्ट फॉर टुडे आय विल बी ग्रेटफुल. जस्ट फॉर टुडे आय विल बी काइंड. आता हे एक प्रकारे अफर्मेशनच आहे. निगेटिव्ह अफर्मेशन काय आहे, आय कांट डू इट. मी करू शकत नाही, हे होणारच नाही, हे होऊच शकत नाही, हे पॉसिबलच नाही आहे. असे जर वाक्य आपल्या तोंडामध्ये वारंवार 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 येत असेल, तर हे शब्द बोलणे बिलकुल बंद करून टाका. आय कांट डू इट, हे होऊच शकत नाही, असं बोलणे क्लिअरली बंद करून टाकणे. ठीक आहे. जेव्हा आपण काम करतो त्यावेळेस मोठे मोठे गोल्स असतात आपल्या लाईफमध्ये, लाईफचं सोडा, डेली बेसिसवर. समजा आता उदाहरणार्थ मी कोणाला घेऊ, जसं योगेश सर आहे.
आता योगेश सर एक बिझनेस पर्सन आहे, ते बिझनेसमॅन आहे. तर काय आहे, त्यांच्याकडे कामाची लिस्ट असेल दिवसभरात. जॉबवाला व्यक्ती आहे, त्याच्याकडे एक पूर्ण फाईल आहे की आज मला कोणते कोणते कामं करायचे आहे. अशा वेळेस जर त्या व्यक्तीने कामाला तुकड्या तुकड्यामध्ये डिवाइड केलं, की मला आज हे काम करायचं आहे, ह्या अर्ध्या तासात मी हे काम करणार, त्याच्यानंतर हे काम करणार, तर तुम्हाला दिसेल की मोठं काम सुद्धा आहे ना, छोट्या छोट्या रूपात आपण जेव्हा डिवाइड करतो. आता जसं मी इथे बसलो आहे आणि माझा एक 9 वाजता क्लास होता. आता समोर राहणाऱ्या पुढचे 5-6 दिवस कंटिन्यू, आणि एक्झॅक्टली 9 वाजताच आहे. कालपासून सुरू झाला, पण काल माझं लक्ष नव्हतं. आता मी 8:50 आणि 55 मिनिटापर्यंत फक्त बसून होतो की मी आता नेमकं काय करू, क्लास करू की आपला लेक्चर घेऊ. नंतर एकदम क्लिक झालं, मोबाईलवर स्क्रीन रेकॉर्डिंगचं ऑप्शन आहे. तिकडल्या मोबाईलमध्ये तो क्लास लावला, स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन करून दिली, इकडे आपला क्लास सुरू करून दिला. आता हा क्लास जसा संपन, ती रेकॉर्डिंग ऐकून घेईल आणि डिलीट मारून टाका. म्हणजे ऍट अ टाइम माझे दोन्ही कामं पूर्ण झाली. काय केलं, जोपर्यंत सिच्युएशनला मोठ्या रूपात बघत होतो, डोकं काम नव्हतं करत. म्हणजे आपल्याला काय करणे, आता त्याचे तुकडे करणे आहे, छोटे 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 तुकडे करणे, आणि त्या वेळेमध्ये तो पर्टिक्युलर पार्ट संपवणे. जेव्हा आपण अशा वेळी चालू ना, तेव्हा हे जे वर्कलोडचं जे प्रेशर येते, हे प्रेशरमुळे जी निगेटिव्हिटी येते ते रिलीज होऊन जाईल. आणि काम पूर्ण होत असताना जेव्हा आपल्याला दिसेल, काम पूर्ण होण्याचा जो आनंद आहे तो आपल्याला पॉझिटिव्हिटी देईल. ओके. गिव्ह अ ग्रॅटिट्यूड, ऑलवेज गिव्ह ग्रॅटिट्यूड. जितकं जमते तितकं तुम्ही ग्रॅटिट्यूड द्या, म्हणजे धन्यवाद, छोट्या छोट्या गोष्टीचा धन्यवाद. जितकं जमते तितकं धन्यवाद. का? कारण की धन्यवादची भावना आपल्या आतमध्ये तेव्हाच येते जेव्हा कोणती गोष्ट पूर्ण झाली. पूर्ण झाली याचा अर्थ काय, तुम्ही खुश आहात. आणि जितकं जास्त लक्ष तुमच्या अचिव्हमेंटवर जाईल, तुमच्या खुश खुश राहण्याच्या वृत्तीवर जाईल, आनंदी असण्याच्या वृत्तीवर जाईल, तुमचं माइंड आपोआप पॉझिटिव्हिटीकडे जाईल. आपोआप. जेव्हा तुम्ही कर्ज करता, शिव्या शाप देता, तेव्हा तुमचं नेमकं लक्ष कुठे जाते, जिथून तुम्हाला दुःख मिळालं, पीडा मिळाली. आणि जिथे तुमचं लक्ष जाईल, वारंवार वारंवार तीच गोष्ट तुमच्या लाईफमध्ये पुन्हा पुन्हा मॅनिफेस्ट होईल. म्हणून ग्रॅटिट्यूड देण्याचा अर्थ हा नाही आहे की थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच म्हणायचं आहे, आणि थँक्यू सो मच म्हटल्यामुळे खरंच माझं जीवन बदलणार का? थँक्यू सो मच म्हटल्याने कोणाचं जीवन नाही बदलत. मुद्दा काय आहे, थँक्यू सो मच आपण म्हणतो केव्हा, कोणीतरी एक झापड मारली, त्याला थँक्यू सो मच म्हणणार आहे का आपण? पण कोणतरी जर शेक हँड घेतला तर आपण थँक्यू सो मच. एक चपेट जेव्हा बसली, तेव्हा आनंद झाला की दुःख झालं? दुःख झालं. दुःख झालं तर शिव्याच निघणं तोंडातून. पण कोणी व्यक्तीने हँडशेक घेतला, 2 शब्द चांगले बोललं, आपण थँक्यू बोललो. का? कारण की आपल्याला आनंद झाला. थँक्यू आनंदाचं रिप्रेझेंटेशन आहे. कोणाला 2 शिव्या देणे हे दुःखाचं रिप्रेझेंटेशन आहे. तर ग्रॅटिट्यूड जेव्हा आपण देत आहेत, आपण निव्वळ थँक्यू नाही म्हणत आहे, आपण त्या हॅपी मोमेंटला अप्रिशिएट करत आहे. आणि जितक्या वेळा आपण हॅपी मोमेंटला अप्रिशिएट करू, तितक्या वेळा आपलं लक्ष त्या घटनेवर जाईल.
आणि त्या घटनेला जितका पॉवर मिळेल तितकी तितकी ती आपल्या लाईफमध्ये रिपीट होईल. आता जसं मी या टेबलवर बसलो आहे, मी किती साऱ्या गोष्टीसाठी थँक्यू म्हणू शकतो. एक अगोदर माझ्यापाशी हे होतं हेडफोन आणि हा माईक. कुरकुर 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 आवाज येत होता पूर्ण टॉक मध्ये. त्यावेळेस जवळ पैसे पण नव्हते. हा हेडफोन माझ्या भावानं 1200 ला घेतला. माझी स्थिती कोणती आहे सध्या किंवा होती, 50 रुपयाला हेडफोन वापरण्याची. आणि नेमकं काय झालं, आम्ही एका दुकानामध्ये गेलो, तिथे सेल लागला आणि सेलमध्ये 5,000चा हेडफोन मिळाला. आणि ऍक्च्युअल 5,000चाच होता तो. काहीतरी 12 वर्ष पूर्ण झाले होते नागपुरात त्या शॉपला, त्याच्या याच्यात त्यांनी सेल ठेवला. कसंही असू द्या, मिळाला तर खरं हाय क्वालिटी. तो त्यांनी ठेवला आणि त्याच्या 1200चा मला देऊन दिला. पण आज हा हेडफोन माझ्या जवळ आहे, मी आता थँक्स गिव्हिंग केलं पाहिजे का नाही? याच्यामुळे मला आनंद भेटत आहे का? तर आनंद नाही भेटत आहे, पण माझा क्लास किती स्मूथ होत आहे. माझा आवाज क्लिअर येत आहे. किटकिट कुटकुट कोणता आवाज येत नाही. माझ्यासमोर टॅब आहे, मोबाईल आहे, इकडे पाण्याची बॉटल आहे, इकडे लाईट लागला आहे, इकडे क्रिस्टल आहे. सगळं काही तर माझ्या आजूबाजूला आहे. टेबल आहे, मी चेअरवर बसलो आहे. थँक्यू म्हणण्यासाठी किती साऱ्या गोष्टी आहेत. निवड्या टेबलला जरी थँक्यू म्हणतो म्हटलं ना, तरी इथे 100 वस्तू पडल्या आहे मला, ज्यांना मी थँक्यू म्हणू शकतो. आवड्या सुपारीचं पाकिट ठेवलेलं आहे, त्यालाही थँक्यू म्हणा लागते. का? कारण की तो पण कोणतं ना कोणतं काम करून राहिला. काहीतरी पोट साफ करत आहे किंवा तोंडाची चव बदलत आहे, काही तर करत आहे की नाही. समोर 100ची नोट ठेवलेली आहे, त्यालाही ग्रॅटिट्यूड देणे आहे. बाजूला कंगवा ठेवलेला, कंगव्यालाही ग्रॅटिट्यूड देणे आहे. नाही हे भांग नसता करता आला. म्हणजे ग्रॅटिट्यूड जेव्हा आपण देतो म्हटलं ना, 100 अशा वस्तू आपल्या आजूबाजूलाच पडून आहे. आम्ही इकडे राहतो, इथे पाणी नाही आहे, पाणी तिकडून घेऊन येणे असते कॅन. सुरुवातीला आलो त्या 5-5 रुपयासाठी एवढी मरमर झाली का ते मशीन आहे ना, पर्टिक्युलर 5 रुपयाचाच कॉइन घेत होतं. कोणतरी कार्ड बनवलं, आता जे 50 रुपये 100 रुपये टाकून दिले, आपोआपच 5 रुपये कट होत जाते, पाणी मिळत जाते. काही माझ्यासाठी आनंदाची आणि सोयीची गोष्ट नाही झाली, खूप सोयीची गोष्ट झाली. हे कार्ड डिझाईन करणारा आणि हा कार्ड, ह्या दोघांनी थँक्स गिव्हिंग देणे आहे का नाही? म्हणजे तुम्ही जेव्हा ग्रॅटिट्यूड देता, तर निवड त्या ग्रॅटिट्यूड मध्ये थँक्यू नाही आहे, त्याच्या मागे खूप साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी किंवा आनंदाच्या गोष्टी आहेत, कम्फर्टच्या गोष्टी आहेत. तो कम्फर्ट तुम्हाला सुखी ठेवत आहे, तुम्हाला शांत आणि स्थिर ठेवत आहे. इतक्या थंडीमध्ये जर आपल्याकडे ब्लँकेट नसतं तर, स्वेटर नसतं तर, त्या दिवशी साधीशी टोपी किती गरजेची असते. म्हणजे डोकं इतक्या दिवस कधी दुखलं नाही, पण रविवारी आपला तो क्लास झाला, मला ते ओव्हरलोड झाला माझ्यावरी. पण झोपताना ती टोपी निघून गेली. सकाळी उठून बघितलं तर एकदम चिल्ड थंड झालं होतं डोकं. आणि जे दुखणं सुरू झालं, अख्खा दिवसभर डोक्याने त्रास दिला. नंतर समजलं ती एवढीशी टोपी किती प्रोटेक्ट करते आपल्याला. पण जनरल तुम्ही थँक्स गिव्हिंग देऊ का आपण कोणा गोष्टीला? असा त्रास झाल्यावर महत्व समजते. ते हे जे आहे ना, ग्रॅटिट्यूड देणे, हे तर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स आहे, जी आपल्या निगेटिव्ह माइंडसेटला पॉझिटिव्हिटीकडे कन्व्हर्ट करते. ओके. त्यानंतर मेडिटेशन करणे, योगा एक्सरसाइज करणे, स्ट्रेचिंग करणे.
5-10 मिनिट तरी बॉडीला स्ट्रेच केलं पाहिजे. यामुळे जे स्टक व्हायब्रेशन असतात बॉडीमध्ये निगेटिव्हिटीचे, हे रिलीज होऊन जाते आणि सडनली माइंडला, बॉडीला एक काय त्याला किक सारखं एक म्हणजे आहे ना, एक चार्जिंग मिळते आणि ती चार्जिंग तुम्हाला, ती पॉवर तुम्हाला सडनली निगेटिव्ह सिच्युएशन मधून पॉझिटिव्हिटी मध्ये काय कन्व्हर्ट करून टाकते. त्यानंतर लर्न न्यू स्किल्स. तुम्ही काहीतरी नवीन शिकत राहिले पाहिजे, कारण की जेव्हा पण आपण आपले स्किल अपग्रेड करतो किंवा नवीन काहीतरी शिकत असतो, त्यावेळेस आपल्या माइंडला आहे ना, टाइमपास करण्याचा वेळच मिळत नाही किंवा फालतू गोष्टीचा विचार करण्याचा वेळ मिळत नाही. तो गुंतला असते कोणातरी कामामध्ये आणि ते काम तुम्हाला काही दिवसानंतर ऍडव्हान्स रिझल्ट म्हणजे फ्रुटफुल रिझल्ट देणं सुरू करते आणि आपोआपच आपलं स्टेट निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट होऊन जाते. कल्टिवेट युअर रिलेशनशिप. कल्टिवेशन म्हणजे काय आहे? जसं आपण एक बी पेरतो आणि त्याचं एक रोप होऊन त्याला फळ लागते, त्याला कल्टिवेशन म्हणतो. अशा प्रकारे आपले जे काही रिलेशनशिप आहे, त्याला अशा प्रकारे डेव्हलप करा, संगोपन करा, त्याला खत पाणी घाला, त्याची काळजी घ्या. म्हणजे रिलेशनशिप ब्रेक होणे किंवा रिलेशनशिप मध्ये डिस्टर्बन्स निर्माण होणे, हे एक सिच्युएशन आहे. आणि रिलेशनशिपला हळूहळू हळूहळू डेव्हलप करणे, अशा प्रकारे की काही काळानंतर त्याच्यामध्ये फ्रुटफुल रिझल्ट आले पाहिजे. कारण की रिलेशनशिप किंवा घरचं वातावरण हे सुद्धा एक नकारात्मक सिच्युएशन मध्ये नेण्याचा एक रस्ता आहे. ज्याचं घरचं वातावरण आणि रिलेशनशिप चांगलं आहे, तो व्यक्ती जास्त काळ नकारात्मक सिच्युएशन मध्ये राहत नाही आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडला प्रिपेअर करणे आहे, तोच आपला टॉपिक आहे. NLPचा म्हणा किंवा कॉन्शियस मॅनिफेस्टेशनचा हाच टॉपिक आहे की सबकॉन्शियस माइंडचं प्रिपरेशन कसं करायचं. त्याचे काही पॉइंट आहे. सबकॉन्शियस माइंड काय रजिस्टर करते? तुमचे थॉट. आणि एव्हरी थॉट हॅव अ व्हायब्रेशन. प्रत्येक थॉटला काही ना काही फ्रिक्वेन्सी आहे, व्हायब्रेशन आहे. आणि ट्रॅव्हल काय करते? व्हायब्रेशन, फ्रिक्वेन्सी. थॉट हॅव अ पॉवर ऑफ मॅनिफेस्टेशन. जसे तुमचे विचार आहे, तेच विचार रियालिटीमध्ये कन्वर्ट होते. म्हणजे मॅनिफेस्टेशन करण्यासाठी पॉवर कशामध्ये आहे? तुमच्या विचारांमध्ये. कोणत्याही व्यक्तीला तुमचे थॉट हिट करते. शब्द हिट करेल नाही करेल नंतरची गोष्ट, थॉट हिट करते. का? कारण की थॉट मध्ये काय आहे? व्हायब्रेशन आहे आणि ते व्हायब्रेशन जाऊन समोरच्या व्यक्तीला इम्पॅक्ट करेल. तुम्ही कधी नोटीस केलं असेल हे, आपण असं नॉर्मल असं एका साईडला बघत असतो, कधीतरी आपल्या साईडमध्ये मागच्या बाजूने किंवा दूर कोणीतरी मागे आपल्याकडे बघत असते एकटक आणि सडनली आपल्याला कोणीतरी बघत आहे आणि आपण पलटून बघतो, तो नेमका आपल्याकडे बघत असते. आपल्या माइंडमध्ये कोणा सिग्नल टाकलं की कोणीतरी मागे बघत आहे म्हणून? त्याच्या दुसऱ्या व्यक्तीच्या माइंडमध्ये चालणारे जे विचार आहे आपल्याप्रती पोहोचून गेले आपल्यापर्यंत आणि तुरंत आपण ते सिग्नल पकडले की कोणीतरी आपल्याबद्दल विचार करत आहे आणि जसं आपण पलटून बघतो नेमका कोणी ना कोणी आपल्याकडे बघत असते. हजार चेहरे आपल्या समोर असते, आय कॉन्टॅक्ट पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीच्याच सोबत होते आणि तुम्ही बघा त्या होल पब्लिक मध्ये 1 तास 2 तास 3 तास मॅक्सिमम तुमचा आय कॉन्टॅक्ट त्याच व्यक्तीसोबत होईल. कसा होते माहित नाही, नेमकं त्यांना बघा आणि तुम्ही बघा एकाच वेळेस.
दूर असेल तरी एकाच वेळेस बघते, जवळ असेल तरी एकाच वेळेस बघते. म्हणजे कुठंतरी एक तर तुमच्या माइंडमध्ये नाही तर समोरच्या व्यक्तीच्या माइंडमध्ये पर्टिक्युलर एकामेकाच्या प्रती विचार सुरू आहे, आणि ते विचार एकामेकाला आकर्षित करते. म्हणजे थॉट हिट द अनादर पर्सन. थॉट जनरेट कर्म. आता हे खूप मोठी गोष्ट आहे, खूप महत्वाची गोष्ट. थॉट जनरेट कर्म. आपल्या आपण जी क्रिया करतो, हे क्रिया करणे म्हणजे कर्म नाही, हे कर्माची पूर्ती आहे. कर्माची पूर्ती म्हणजे कर्माच्या पूर्तीचा अर्थ काय आहे याच्यामध्ये? जसं एक झाड लावलं, त्या झाडाला जे फळ लागलं, ते एंड रिझल्ट आहे त्या कर्माचा. त्या फळामध्ये जी बी आहे, त्याच्यापासून नवीन उत्पत्ती होईल. तर आपण जे कर्म करतो ना, हे कर्म नाही आहे, झालेल्या कर्म बीजाचे फ्रूट आहे. मग ते चांगलं कडू असो किंवा गोड असो, ते आपल्याला मान्य करणे असते. आता कडू फळ मिळताना जे तुम्ही रिॲक्शन देता, गोड फळ मिळताना तुम्ही जे रिॲक्शन देता, जर तुम्ही आत्मस्थितीत नाही आहे, म्हणजे तुम्ही स्वतःला तुमच्या बॉडीपासून अलग नाही समजत, कर्ता भावनेने जर तुम्ही त्या रिझल्टला भोगत आहे, तेव्हा ते भोगत असताना तुमच्या माइंडमध्ये जे विचार येत आहे, ते बी आहे नवीन कर्माचे. अशा प्रकारे तुमचे विचार हे कर्म निर्माण करते. आता विचार करा, आपलं सगळ्यात जास्त लक्ष कशावर असते? आपल्या ऍक्शनवर, आपल्या बिहेवियरवर. मनात आपण हजार म्हणजे एखाद्या व्यक्तीने जीवनात कधी तोंडातून शिव्या नसून काढल्या, पण मनामध्ये हजार शिव्या देते. काउंट इकडे होत आहे. आणि नंतर ज्या लेखाजोखा निघन, की बाबा तू इतक्या शिव्या दिल्या ह्या पर्टिक्युलर व्यक्तीला, तू जा आता याची सजा भोग. तो म्हणे मी तर माझ्या होल लाईफ मध्ये कधी कोणाला वाईट शब्दांना बोललो नाही, अपशब्दांना बोललो नाही. हे झालं कसं? याच्यावर एक सुंदर एक कहाणी आहे. एक पंडितजी आणि एक वैश्या, हे दोघे जण ऍट अ टाइम मरते. आणि जेव्हा त्यांना घेण्यासाठी यमदूत येतात आणि त्याच्या कर्माचा हिशोब होते, तेव्हा त्या वैश्याला ते स्वर्गाकडे घेऊन जातात, पंडितजीला नरककडे घेऊन जाते. पंडितजी म्हणते अरे गडबड आहे, गडबड आहे, काहीतरी गडबड आहे, लेखाजोखा चुकला, मला स्वर्गात जायचं आहे, हिला नरकात जायचं आहे. पंडितजी परमिशनच देऊन नाही राहिले. अरे यार, आता हिशोब झाला पाहिजे, काय करायचं? चला दरबारात पेश करू दोघांनी. हिशोब झाला. पंडितजी म्हणते तुमच्या लेखाजोखात काहीतरी गडबड झाली, की लाईफ टाईम, होल लाईफ टाईम मी देवपूजा धर्म केला आहे, स्वर्गाचा अधिकारी मी आहे. तिकडे वैश्या म्हणते की हो बाबा, जीवनभर मी सारे उलधंदे केले, मी कुठं स्वर्गाची लायकी, तुम्ही मला नरकातच नेऊन टाका. चित्रगुप्त म्हणते यार, हिशोब तर तुमचं बोलून बरोबर राहिले, पण लिहिलं तर उलट आहे पूर्ण. हे समजून नाही राहिलं, आता काय करा? हायर ऑथॉरिटीला बोलवलं गेलं. त्यांनी म्हटलं, जेव्हा तू देवपूजा करत होता, तुझ्या मनात काय सुरू होतं? आणि त्या वैश्याला म्हणत होते, जेव्हा तू हे चुकीचे कर्म करत होती, तेव्हा तुझ्या मनात काय होतं?
किंवा तू ह्या पंडितजीकडे पाहून काय विचार करत होती, आणि पंडितजीला विचारलं तू या बाईकडे पाहून काय विचार करत होता. तर तिचं म्हणणं हे पडलं, मी जेव्हा जेव्हा या मंदिरात जवळून गेली, मी या पंडितजीला बघून एवढा आशीर्वाद देत होती, एवढं ग्रॅटिट्यूड देत होती, की काय याचं नशीब आहे, देवाच्या जवळ बसून 24 तास देवाची सेवा करते. आणि त्याची सेवा बघून जेव्हाही मला निगेटिव्ह कर्म करण्याची गरज पडत होती, जे माझ्या मनाला माझ्या माझ्या याच्यानुसार बरोबर नव्हतं, तर मी त्यावेळेस सतत आतमध्ये भगवंताच्या विचार चिंतनात राहत होती, की देवा याच्यानंतर मला हे लाईफ नाही भेटली पाहिजे, आणि मी सतत नामस्मरण केलं. पंडितजीला प्रश्न विचारला की तू काय केलं. पंडितजी म्हणते, जेव्हा जेव्हा हे मंदिरात जवळ येत होती, हिला पण मला एकच गोष्ट आठवत होती, हे बाई काय एन्जॉय करते लाईफ, हिच्यासारखं जीवन पाहिजे. चार लोक मागे फिरून राहिले, पैसा पाणी सब भेटून राहिलं, आणि फुल एन्जॉयमेंट सुरू आहे. आणि तिची एन्जॉयमेंट बघून जेव्हा जेव्हा मी देवपूजा करत होतो, माझ्या डोक्यात देव कधीच नव्हता, हिचेच डोक्यात विचार चालत होते. ते म्हणे बाबा तुझा हे जे विचार चालत होते ना, हेच काउंट झाले, तुझा आहे नरकात, आणि तू कोणतेही निगेटिव्ह कर्म केले असेल तरी तू नाम स्मरणात येते, तुझा आहे स्वर्गात. युअर थॉट क्रिएट युअर कर्म. आता आपलेच आपल्या मनात विचार करणे आहे, आपण नेमकं मनात काय विचार करत असतो. म्हणून मी खूप वेळा असं म्हणतो, की मी जेव्हा ऑरा स्कॅनिंग करतो ना, त्या समोर कोण बसलाय आणि किती चांगला आणि किती सुंदर बसलाय मला फरकच नाही पडत. मी डायरेक्टच अंदर पाहायची ताकद देऊन दिली देवानं. आणि अंदरच्या जेव्हा दिसते ना, तेव्हा असं वाटते की हो तू बोलूच नको. कारण की मला पक्क माहिती आहे, तू जे बोलून राहिला ना, ते किती खरं आहे आणि किती खोटं आहे. कारण की आज नाही उद्या काही दिवसांतर तू स्वतःच बोलणार आहे की काय चूक झाली म्हणून माझ्याकडून. त्याला मी ब्लेस समजतो स्वतःला, की कमीत कमी देवानं तेवढं एक नजर दिली, की फोकस दिलं, की मी काहीतरी आतमध्ये बघू शकतो. अशा प्रकारे आपले जे थॉट आहे किंवा आपलं जे ऍक्शन आहे, ज्या सराउंडिंग मध्ये आपण राहत आहोत त्या जागेची जी व्हायब्रेशन आहे, त्याच्यानुसार सुद्धा अफेक्ट करते. आपल्या आजूबाजूने जे फिजिकल गोष्टी ठेवलेल्या असतात, त्या सुद्धा आपल्याला इन्फ्लुएन्स करतात. इन्फ्लुएन्स करतात म्हणजे इन्फ्लुएन्स करतातचा अर्थ कसा आहे, समजा काही असू द्या ना, माझ्या आजूबाजूला जर अशा एकदम काय म्हणू आता, असं असं समजा की एकदम डार्क असे भूताप्रेताचे असे फोटोज आहे, निगेटिव्ह फोटोज आहे, समजा त्याच गोष्टी असे ठेवलेले आहे, हळूहळू त्याचा माझ्या माइंडवर इम्पॅक्ट पडेल. आणि हा इम्पॅक्ट मला निगेटिव्ह झोन मध्ये घेऊन जाईल. अशा प्रकारे जे फिजिकल ऑब्जेक्ट सुद्धा आपल्या आजूबाजूला कोणते ठेवलेले आहे, जसं आपण आहे ना घरामध्ये खूप सारा कबाड कचरा, जुने पुराणे रद्दी पेपर, खूप सारं सामान असं भरून ठेवलं आहे. आता हे ऑब्जेक्ट सुद्धा आपल्या माइंडवर निगेटिव्ह इम्पॅक्ट करेल. त्यामुळे तिथेही आपल्याला अलर्ट राहणे आहे, की तुमच्या घरामध्ये काय काय गोष्टी तुम्ही ठेवलेल्या आहेत. युअर थॉट टेंड्स टू इंड्यूस सिमिलर थॉट्स इन अदर्स. हा एक सगळ्यात मस्त टॉपिक आहे. कोणता टॉपिक आहे हा, की तुमच्या माइंड मध्ये जे थॉट चालत आहे, सेम थॉट दुसऱ्या व्यक्तीच्या माइंड मध्ये सुद्धा इन्फ्लुएन्स करते. जसं आता आपण हा फिजिकल, आपण हा ऑनलाईन क्लास घेत आहे, आपण पूर्ण कम्युनिटी बसलेली आहे, माझी एक सिंगल थॉट प्रोसेस तुमच्या सगळ्यांच्या माइंडला इन्फ्लुएन्स करू शकते. किंवा कधी कधी
तुम्ही मला काही बोलत नाही, मी तुमच्याशी काही बोलत नाही, अचानक माझ्या तोंडातून एखादा वर्ड निघते. तसं 2-3 दिवस अगोदर मॉर्निंग सेशन मध्ये प्रतीक्षा नावाच्या मुलीला मी काय म्हटलं, अरे तू मला कॉल कर. ते काय, दादा मी एक्झॅक्ट तोच विचार करून राहिले होते की तुम्हाला कॉल करायचा आहे. आता तुम्ही बोलले ते मी कॉल करते. तुम्हाला कसं एकदम डोक्यात आलं की मला कॉल केला पाहिजे म्हणून? म्हणजे तिच्या विचाराने माझ्या विचाराला इन्फ्लुएन्स केलं. अशा प्रकारे आपले थॉट एकामेकाच्या थॉटला काय करते, इन्फ्लुएन्स करते. पॉझिटिव्ह थिंकिंग क्रिएट अ पॉझिटिव्ह ऑरा अराउंड युअर बॉडी. तुमची जी विचार करण्याची पद्धत आहे त्याच प्रकारे तुमचा ऑरा बनते. आणि आता हे काही नवीन नाही आहे, जे लोकांनी ऑरा चेक केले त्यांनी बघितलं आहे की आपल्या शरीराचा पण एक ऊर्जा क्षेत्र असते आणि हे तुमच्या माइंडद्वारे चेंज होते. निगेटिव्ह थॉट वीकन माइंड अँड मेक रेस्टलेस. निगेटिव्ह थॉट प्रोसेस आपल्या माइंडला वीक करते आणि आपल्याला अधीर बनवते, रेस्टलेस बनवते. ठीक आहे. शेवटचं वाक्य, थॉट अट्रॅक्ट लाईक थॉट्स. तुमचे जसे विचार आहे तुम्ही तशाच विचारांना काय करता, अट्रॅक्ट करता आपल्या लाईफमध्ये. तर आपला जो शेवटचा टॉपिक होता, प्रिपेअर युअर सबकॉन्शियस माइंड. ह्या प्रिपेअर युअर सबकॉन्शियस माइंडवर हे शेवटचे टॉपिक होते सगळे, जे थॉट रिलेटेड आहे. कारण की थॉटच तुमचं सबकॉन्शियस माइंडचं क्रिएशन करते. आणि जसं तुमचं सबकॉन्शियस माइंड असेल तसं तुमचं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह बिहेवियर राहील. ओके. तर आता आपण इथेच थांबू आणि आपल्या आजच्या मेडिटेशनची सुरुवात करू. आय होप सगळ्यांना हे सेशन आवडलं असेल. निगेटिव्ह मधून पॉझिटिव्हिटी मध्ये कसं जायचं, भरपूर टॉपिक आपण आज कव्हर केले. चला सर्वांनी रेडी व्हा, रिलॅक्स बसा. डोळे बंद. लांब खोल श्वास. श्वास सोडा. पूर्ण लक्ष तुमच्या पायांच्या अंगठ्याकडे. प्रत्येक श्वासासोबत तुम्ही डिव्हाइन एनर्जीला रिसीव्ह करत आहे आणि प्रत्येक श्वास सोडताना तुमच्या शरीरातला सगळा तणाव, थकवा, चिंता रिलीज होत आहे. पूर्ण लक्ष तळपायांकडे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. पूर्ण लक्ष तुमच्या पोटऱ्या, घुटणे, तुमच्या मांडीवर. शांत, शिथिल, रिलॅक्स. पूर्ण लक्ष तुमचा सिटिंग एरिया, कंबर, कमरेच्या खालची बाजू, तुमच्या जांघा, तुमचं जेनेटल ऑर्गन. रिलॅक्स होत आहे, रिलॅक्स होत आहे, रिलॅक्स होत आहे. तुमचं पूर्ण लक्ष ओटीपोट, नाभी, पोट आणि छाती. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. पूर्ण लक्ष कंबर, कमरेच्या वरची बाजू, पाठ, पाठीचा कणा आणि तुमची मान. शांत आणि रिलॅक्स होत आहे, रिलॅक्स होत आहे.
रिलॅक्स होत आहे. पूर्ण लक्ष तुमचे दोन्ही खांदे, हात, तळहात, हाताची बोट रिलॅक्स होत आहे. सगळा ताण तणाव थकवा रिलीज होत आहे. तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या गळ्यावर, तुमचा चेहरा, कान, नाक, दातांचा जबडा जर तुम्ही टाईट केला असेल त्याला रिलॅक्स सोडा. चेहऱ्यावरचे मसल्स रिलॅक्स सोडा. पूर्ण लक्ष तुमच्या पापण्यांवर. बघा तुमच्या पापणीवर असलेला पूर्ण तणाव हलका होत आहे. पूर्ण लक्ष तुमच्या डोक्यावर, डोक्याची मागची बाजू, वरची बाजू, तुमचं मस्तक शांत, शिथिल आणि रिलॅक्स होत आहे. लांब खोल श्वास बघा. तुमचे प्रत्येक श्वास शांत होत आहे. तुमच्या मनातले सगळे विचार शांत होत आहे. 10, 9, 8. तुमचे श्वास आणखी शिथिल आणि शांत होत आहे. तुमचे विचार शांत आणि शिथिल होत आहे. 7, 6, शांत आणि शिथिल. 5, आणखी शांत आणि शिथिल. 4, रिलॅक्स, डीप रिलॅक्स. 3, तुमचं माइंड टोटल थॉट लेस झालेला आहे. विचारहीन आणि शांत झालेला आहे. 2, आणखी रिलॅक्स. 1, तुमच्या शरीराचे कण कण एक एक पेशी शांत आणि रिलॅक्स झालेले आहेत. आणि 0. If anyone got a experience, positive experience, please share. कधी कधी आहे ना डाऊट येते गुड ना, इव्हनिंग बाकीचे दादा. लोक. हा, गुड इव्हनिंग. बोला. खूप छान एक्सपिरियन्स आला आज. जेव्हा आपण फर्स्ट टॅपिंग केलं तेव्हा असं हा, पूर्ण शरीरातून काहीतरी अशी कंपन जाणवत होते अशी वरती जातानी. आणि वाव. जेव्हा जेव्हा आपण इथे वगैरे टॅपिंग केलं सगळीकडे तेव्हा इथे हा, मानेच्या साईड वेगळेच माहित नाही काहीतरी असं फिरल्यासारखं वाटत होतं. ओके. हा हा.
हा, असं ते माझ्या व्हायब्रेशन असतील. छान आहे. व्हायब्रेशन त्या साईडने पूर्ण ओके. श्वास कशी फील होत आहे? खूप हलकं, खूप हलकं वाटत वा, आहे. बढिया. दिवसभराची थकवा निघाल्यासारखं वाटत आहे. छान आहे. थँक्यू ब्लेस दादा. यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. आता कसे बाकीचे जे लोक आहे ना, तुम्ही बोला नका बोलू, पण कमीत कमी सेशन झाल्यानंतर एखादं थंब दाखवलं, काही दाखवलं, तर कळते तरी मला की तुम्ही कॅमेरा जरी ऑफ आहे, पण तुम्ही आहे, जागी आहे की झोपले काय. हा, दिनेश सर बोला. हा, वैशाली ताई, ब्लेस यू, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. बोला सर. तर ते आपण ते थर्ड आयवर टायपिंग करतो ना, हा हा. तिथं असं आता जसं टायपिंग केल्यानंतर तर असं असा एकदम तो जसं आपण स्विच सुरू केल्यावर लाईट कसा लागतो आपल्या रूम मध्ये, हा हा. सेम तसं होत होतं जेव्हा जेव्हा पण अरे टायपिंगला वा. असं झालं स्पार्क झाल्यासारखं. आणि एवढं हा, असं भारी भारी वाटतंय मध्ये थर्ड आहे खूप नाही होऊ असं. शकते सर. जास्त आपण टॅप केल्यानंतर आहे ना, इथले पॉईंट ओपन होते आतमधला. तिथं आहे, ते होणारच आहे, 100%. आणि आता शेवटी शेवटी असं वाटलं की माझ्या बाजूने कोणतरी असं हात ठेवलं आणि निघून गेलं हम्म. असं असं मला फील झालं. अरे वा. छान आहे, हे छान आहे. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. मस्त. थँक्यू सर, लेस सर. ब्लेस. ओके, थँक यू सो मच. Bless you, all of you. Lots of blessings, lots of love and gratitude. Lots of gratitude. हा, Lots of love and gratitude. बोला सर. योगेश सर, काय म्हणताय? आज मस्त, आज खूप जबरदस्त झालं सर. म्हणजे मला असं वाटलं की मी काही क्षणासाठी झोपलो की काय. हम्म. म्हणजे टॅपिंग 3 का 4 मध्ये, म्हणजे मला काहीच ओके. माहित नाही मी कुठं आहो का आहो. आणि दॅट टाइम मला असं जाणवलं की माझ्याजवळ गाय उभी आहे बाजूलाच. अरे वा. हा हा हा. म्हणजे मी एकदम त्या मोड मध्ये गेलो. आणि मला असं वाटलं की माझ्या बाजूला गाय उभी आहे आणि ती माझ्याकडे पाहत आहे मी का करतो. हम्म. बस इतकं त्या क्षणात थोडस जाणवलं. आणि मग पुन्हा मी डीप मध्ये चाललो गेलो परत. अरे वा. चांगलं आहे. म्हणजे खूपच खूप म्हणजे असं वाटलं की आज म्हणजे टॅपिंग मध्ये म्हणजे ठीक आहे आपण मेडिटेशन मध्ये ठीक आहे टॅपिंगच्या याच्यातही इतकं डीप कसं काय गेलो मला ते थोडस मलाच जाणवून नाही राहिलं. हा, नाही होते, काही कारण हरकत की नाही. आपण फिजिकली एनर्जी करत आहोत रिलॅक्स. ना त्या करतही हा हा. हा, बरोबर. म्हणजे आपण फिजिकली करताव ना तर त्याच्यात इतकं डीप जाणं म्हणजे थोडस हे वाटतं. पण मी त्या लेवलवर चाललं गेलो होतो डीप मध्ये. छान आहे. तर मला असं जाणवलं की बाजूला 1 की 2 गाय आहे आणि येऊन उभ्या आहे माझ्या हम्म. बाजूला. बढिया. एकदम असं ब्लेस, झालं. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ Jesus. ब्लेसिंग्स. Lots of bless you. Lots of love, lots of gratitude, lots of blessing. All of you. Thank you, thank you, thank you. ओके, मग आपण सेशन क्लोज करू आता. 11:15 वाजून राहिले. गुड नाईट ऑल ऑफ यू. लॉट्स ऑफ लव अँड ग्रॅटिट्यूड. लॉट्स ऑफ Good night, good ब्लेसिंग्स. night. गुड Lots of नाईट love, सर. lots of गुड नाईट. blessing, lots of blessing, lots of blessing.